मोहिनी, मी एकदा नाही 2-3 वेळा विचारलं होतं तुला. काय झालंय विचारलं होतं ना. विचारलं होतं ना. हे एवढं सगळं घडतंय तू सांगितलं का नाहीस मोहिनी? ते आम्ही आमच्या बाजूने घर शोधायचा प्रयत्न करत होतो. मला तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा. म्हणजे मला त्रास होईल हेही तूच ठरवलंस? सांगून तर बघायचं. पण सर, तुम्ही इथे कसे? तुझ्यासाठी चालू आहे. तू फिल्मची ऑफर नाकारलीस, पैसेही परत केलेस, हे कळलं मला. मी म्हणलं एकदा तुझ्याशी येऊन बोलावं म्हणून मी इथे आलो, तर इथे हे वेगळंच घडतंय. तुला फिल्मसाठी ऑफर आली होती? तू सांगितलं नाहीस मला. मी माझ्या प्रोड्युसरशी बोलू का? त्यांचा पण चेक रेडी आहे. मुकुंद, इथे प्रसंग काय आणि तुझं काय चाललंय? सॉरी, एक 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 मिनिट जरा. आता हे सगळं महत्वाचं नाहीये. आधी हे जे घडते ते टॅकल करणं महत्वाचं आहे. हरके सर ऐका. हरके सर, जेवढं झालंय तेवढं पुढे, आता आणखीन काही नको. सर, हो हरके सर. माझ्यासाठी फॅमिली इज एव्हरीथिंग. फॅमिली आहे माझी. तुमचं काय करायचं आता? पोलिसांना बोलू का तुमच्यापेक्षा मोठ्या गुंडांना बोलू? चॉईस इज युअर्स. आरके सर, आम्ही तरी काय करणार? आम्हाला खोली खाली करायला सांगितले कोणी? नानांनी, म्हणजेच त्यांच्या घर मालकांनी. फोन लाव. सर ऐका, आम्ही बघतो, विल मॅनेज. सर, हे सगळं काय चाललंय? ही कोण माणसं आहेत त्रास देत आहे तुम्हाला? इतकी वर्ष आम्ही लग्न न करता एकत्र इथे राहतो आहोत, आता सगळ्यांनाच कळेल. लग्नाच्या मंडपात प्रतापरावांनी बंदूक काढली, त्याचा बाजार उठला. तेव्हापासून सगळंच बदललं सर. सगळं सगळं बदललं. मी एवढं सगळं घडत होतं, एकदाही वाटलं नाही मला सांगावंसं. तुम्ही तरी काय करणार होतात सर? काय करणार होतो म्हणजे? मी बोललो असतो घर मालकाशी, हे सगळं होऊ दिलं नसतं मी. आम्हाला वाटलं आमचं ऐकतील ते. नाही ऐकलं ना. पण मोहिनी 10:30 झालेत. तर या वेळेला तुम्ही कुठे आणि कसे जाणार आहात? आरके सर, मी या सगळ्यांना मी विचारलंय तुला? एक काम कर, हे सगळं सामान गोडाऊनला शिफ्ट कर. मुकुंद तुझ्याशी बोलतोय. बरं झालं तू आलास, थँक्यू. हे सामान सगळं शिफ्ट कर गोडाऊनला. लागला फोन? उचलत नाहीये सर. नाही. काय करायचं मग तुमचं? साहेब, आम्ही हुकुमाचे ताबेदार आहोत. नोटीस आहे आमच्याकडे, ही बघा.
हारके सर, ही चेटकीड, ही पोरू आहे ना, तिनं केलं हे सगळं. हिनंच त्या कॉन्ट्रॅक्टरला आमच्या घरी पाठवलं होतं. पोलीस सुद्धा हीच घेऊन आली होती घरी. आणि आता नानांचे सुद्धा कान हिनंच भरलेत. तूच सांगितलंस ना जाऊन, हा? म्हणून नानांनी घराबाहेर काढायला सांगितलं ना आम्हाला. तूच केलंयस काय सगळं? आरके सर, आरके सर, आरके सर, आरके सर, तुम्ही खूप मोठे माणूस आहात हो. तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते, मी काय नाही केलंय. मी खरंच काय नाही केलंय. अहो, माझ्या घरचा साधा नळ जरी दुरुस्त करायचा असला ना, तरी मालक माझं ऐकत नाहीत. आणि माझ्या सांगण्यावरून यांना घराच्या बाहेर काढणार आहेत काय? माझी ना कानपाटासारखी अवस्था झाली आहे हो. जो येतो मलाच बोलून जातो. मी खरं सांगते, मी काय नाही केलं, मी काय नाही केलं, मी काय नाही केलं. ज्याने जे केलंय त्याची फळं भोगावी लागतील प्रत्येकाला. पण आता हे सगळं बोलण्याची वेळ नाहीये. मुकुंद, हे सामान आधी शिफ्ट कर. तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळे माझ्या बरोबर चला. आई या. नाही अहो नको. नाही, मी विचारत नाहीये, मी सांगतोय आई हक्काने. गाडीत बसा माझ्या प्लीज. का करतायत तुम्ही हे सगळं? मोहिनी मैत्रीण आहे माझी. मैत्री खातर एवढं करायला नको. अहो पण आता पण नाही आणि बीड नाही आहे. तुम्ही सगळेजण माझ्या घरी येत आहे, तर ते शांतपणे बसूया आणि मग ठरवूया काय करायचं ते. नाही नको नको. तुमचे एवढे उपकार आम्ही कसे. मी जेव्हा पहिल्यांदा तुमच्या घरी आलो तेव्हा आई म्हटलं तुम्हाला. त्या दिवसापासून आजपर्यंत आई म्हणतोय. आणि हे फक्त म्हणायचं म्हणून नाही म्हणत आहे. मुलाचं कर्तव्य करायची वेळ आली आता आई. मला करू देत. रिक्वेस्ट आहे माझी, प्लीज तुम्ही गाडीत बसा.